मी कन्सल्टिंग इंजिनियर आर्किटेक्ट संतोष काटे. गेले 27-28 वर्ष मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कन्सल्टिंग इंजिनियर आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करत आहे. व्यवसाय करत असताना आमचं प्रथम प्राधान्य असतं की आमच्या शहर कसं सुंदर होईल आणि एक उठावपणा त्या शहरामध्ये इतर शहरांपेक्षा आमचं शहर उठून दिसलं पाहिजे. ह्या गोष्टीकडे आमचं एक व्यावसायिक म्हणून त्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग वगैरे आमचे जे बिल्डिंग्स असतात त्या सुशोभित करत असतो. त्याचबरोबर आम्हाला शहराच्या विकासासाठी तिथलं एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड देखील त्याप्रमाणे एक भक्कम लागतं, जेणेकरून त्यांचा देखील या शहराच्या विकासामध्ये आणि सुशोभीकरणामध्ये सहभाग आणि एक त्यांच्यामध्ये जिद्द पाहिजे. आपल्याकडं पिंपरी चिंचवड मध्ये एक नाव आहे, त्यांना म्हणतात दमदार आमदार. दमदार आमदार महेश दादा जेव्हापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमदार म्हणून निवडून यायला लागले, एक सगळ्यांचं एक म्हणणं होतं की त्या माणसाकडे विजन आहे. ते कालांतराने आमच्या लक्षात आलं की खरंच त्या माणसाकडे विजन आहे. ज्या गोष्टी पूर्वी व्हायला पाहिजे होत्या, पिंपरी चिंचवड शहर विकसित होत असताना, त्याची लोकसंख्या वाढत असताना त्या काळात झालेल्या नाहीत. पण महेश दादांच्या हातामध्ये सत्ता आली, त्यांच्याकडे ताकद आली, त्यांनी प्राधान्याने ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे लक्ष द्यायला चालू केलं. आपल्या जुन्या ड्रेनेजच्या पाईपलाईन्स म्हणा किंवा पाणी पुरवठ्याची व्यवस्था म्हणा, त्याच्यामध्ये बरेचसे असे बदल घडून आणले. ड्रेनेजच्या परत सिवेज वॉटरच्या पाईपलाईनचे व्यास त्यांनी वाढवून घेतले, जेणेकरून पावसाळ्याचं जे पाणी साठत होतं ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये कमी झालेलं आहे. शिवाय पाणी पुरवठ्यासाठी त्यांच्या प्रयत्नातून भामा आसखेड म्हणा, त्या धरणातून आगाऊ पाणी आपल्या शहराला जे कमी पडत होतं ते मिळवण्याचं काम महेशदादांच्या काळात झालेलं आहे. शिवाय त्यांनी एसटीपी प्लांट शहरामध्ये ज्याची नित्यंत गरज होती, जे सांडपाणी सरळ नदीमध्ये जात होतं, ते विविध भागांमध्ये बरेचसे एसटीपी प्लांट महेशदादाच्या प्रयत्नातून उभे झालेले आहेत. त्याचा पिंपरी चिंचवडकरांना व पिंपरी चिंचवड शहराच्या लगतच्या गावांना देखील एक चांगल्या प्रकारे फायदा व्हायला लागला, कारण आपल्या नदीचं पाणी पुढच्या गावांमध्ये जे जातंय ते त्यांना एक चांगलं पाणी पुढच्या गावांना जायला लागलंय. दुसरी गोष्ट, आपल्या इथं कचऱ्याची एक मोठी समस्या होती. आजपर्यंत फक्त कचऱ्याचा ढीग पिंपरी चिंचवड मध्ये होत होता. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलंही नियोजन नव्हतं. पण महेश दादाच्या विजन मध्ये तिथं त्यांनी कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्लांट जो उभा केलेला आहे, त्या प्लांटमुळे देखील बऱ्याचशा कचऱ्याचं निराकरण होत आहे. विजन असणारा आमदार, ज्या आमदारांनी आत्ताच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बरेचसे उमेदवार हे सुशिक्षित दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, एक लोकांमध्ये एक चर्चा आहे की बाबा भाजप एक कुठल्या समाजाच्या विरोधात आहे किंवा त्या समाजाचा जमत नाही. पण महेश दादांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये नेहरू नगर प्रभागामधून एक मुस्लिम महिलेला उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यावरून कळतं की महेश दादा सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र घेऊन चालतात, ते त्यांचं विजन आहे. एक प्रकर्षाने मी सांगू शकतो की बाबा पिंपरी चिंचवडमध्ये जे लोकांचा किंवा इतर समाजामध्ये लोकांचा समाज, सुशिक्षित लोक राजकारणात येत नाही. महेश दादांच्या प्रयत्नांनी त्यांनी सुशिक्षित लोकांना राजकारणामध्ये आणलेलं आहे. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर भोसरीमध्ये साईनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर सुहास कांबळे एक ऑर्थोसर्जन आहेत, त्यांना देखील महेश दादांनी राजकारणामध्ये आणले, जेणेकरून लोकांमध्ये जो समज होता की सुशिक्षित लोक राजकारणात येत नाहीत, पण महेश दादाच्या प्रयत्नांनी सुशिक्षित लोक आज राजकारणात आलेली आहेत. जास्त काय बोलू शकत नाही, कारण राजकारणापलीकडे माझा एक व्यवसाय आहे. एवढं सांगू शकतो की बाबा दादाच्या विजनला पिंपरी चिंचवडकरांनी साथ द्यावी. धन्यवाद.